रात्री आपण ट्रॅव्हल करून जे इथे आलो राहण्यासाठी ते ठिकाण कसं आहे, काल रात्र झाली होती आणि उजेड फारसा नव्हता, त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही. तर थोडंसं इथलं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अतिशय सुंदर जागा आहे, निसर्गाच्या सानिध्यात, आणि राहण्याची खाण्यापिण्याची पण खूप चांगली सोय आहे इकडे. हा जो हॉल आहे हा हॉल आहे मेस आहे बेसिकली, आणि इकडे ब्रेकफास्ट, डिनर, लंच वगैरे जे काय असतं त्याचा आस्वाद घेण्यासाठी ही जागा आहे. तुम्ही पाहू शकता प्रशस्त असा हॉल आहे आणि बसण्यासाठी टेबल खुर्ची वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत, आणि इकडे बुफे लावलेला आहे. राईस आहे, चिकन आहे, चिकन करी, या चटण्या आहेत आणि पराठा आहे, आणि हे बघा डोसा आहे. तर इथे आपण काल रात्री राहिलो होतो, आपली राहण्याची व्यवस्था होती. हा कॉमन हॉल आहे आणि हॉलमधूनच रूमला जायला एंट्री आहे. इथे सुद्धा आपण लंच, डिनर, ब्रेकफास्ट घेऊ शकतो. आणि ही आहे आपली रूम. एक सिंगल बेड आहे, एक किंग साइज डबल बेड आहे, AC आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे. रात्री जे मी तुम्हाला दाखवलं होतं तर हे आपलं स्टे आहे. अतिशय सुंदर जागा आहे, आणि इथे कसं जे या ठिकाणी या विहाराला भेट द्यायला येतात त्यांच्यासाठी ही राहण्याची जागा आहे. रूम्स वगैरे अतिशय सुंदर आहेत, क्लीनलीनेस तर अमेझिंग, आणि त्यांचं मेस मी तुम्हाला दाखवलं, जेवण अतिशय उत्कृष्ट. याच्या कॉन्टॅक्टचा स्क्रीनशॉट मी इथे लावलेला आहे. तर पांतस्ताच्या माध्यमातून जो अभ्यास दौरा आयोजित केलेला होता श्रीलंकेचा, त्याची सुरुवात कालपासून झाली. आपल्या प्रवासात कालचा दिवस गेला. आज आपण जे मुख्य ठिकाण होतं, ज्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांपैकीचं एक महत्त्वाचा रिद्धी विहार जे आहे ते आपण आता बघितलं. सकाळी त्याची पूजा जी आहे ती पण बघितली. तर एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आपण आज पाहिलेलं आहे. पहिल्यांदा जो आहे तो अवकाना म्हणून एक ठिकाण आहे, जिथे बुद्धांची उभी मूर्ती आहे, जी प्राचीन काळातली आहे आणि ती एकमेव आहे. तर ती आपण बघणार आहोत, जे अभय मुद्रेमध्ये आहे. ते महत्त्वाचं ठिकाण.
आजचा दिवस जो आहे तो सकाळी आपण रिद्धी विहार जे आहे ते रिद्धी विहारला आपण गेलो होतो. तिकडे छानसं दर्शन घेतलं बुद्धांचं. आणि आता आपण आलेलो आहोत रिद्धी विहारकडून प्रवास करून जवळजवळ 1 तास 1.5 तासाचा प्रवास होता. आणि हा प्रवास करून आपण आता आऊकाना म्हणून हा परिसर आहे आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असा परिसर आहे. अतिशय शांत आहे. आऊकाना जे आहे ते प्रसिद्ध आहे तथागत बुद्धांची उभी अभयमुद्रा असलेली मूर्ती आहे. तो खाली रस्ता आहे आणि थोडंसं अशी चढाई आहे इथून. हे थोडे स्टेप्स चढून गेल्यानंतर समोर पुढे मूर्ती आहे. आऊकानाचं हे तिकीट सेंटर आहे. या ठिकाणी जे दर्शनासाठी येतात किंवा बुद्धांची मूर्ती पाहण्यासाठी जे येतात तर त्यांना 1500 रुपये जे एंट्री फी आहे ती द्यावी लागते. आऊकाना टेम्पल हा जो रस्ता जातो तो आऊकाना टेम्पलसाठी. आणि असा काहीसा परिसर आहे इकडचा. श्रीलंकन 1500 रुपये याची एंट्री फी आहे. आऊकाना बुद्धांची ही जी मूर्ती आहे ती मोनोलिथिक आहे. म्हणजे एकाच खडकामध्ये पूर्ण एक मूर्ती घडवलेली आहे आणि तिची उंची साधारण 42 फूट आहे. तर आपण ती मूर्ती पाहूया. पुरातत्व खात्याने इथे बोर्डवरती त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. मूर्तीकडे जायला हा पायरी मार्ग आहे आणि इथून असं खाली गेलं की आपल्याला तिकडे मूर्ती पाहता येते. श्रीलंकेमधल्या केकिरावाजवळचा हा बुद्धांचा पुतळा जवळजवळ जमिनीपासून वरपर्यंत 46 फूट उंच आणि अभयमुद्रा असलेला हा पुतळा आहे. आणि श्रीलंकेमधल्या उभ्या पुतळ्यांपैकी सर्वात उत्तम उदाहरण या पुतळ्याचं दिलं जातं. ही मूर्ती गांधार कला आणि भारतातल्या अमरावती शैलीचा प्रभाव दर्शवते. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावरती दाखवलेलं डिटेलिंग. त्याचा जो चिवर आहे त्या चिवराच्या ज्या घड्या आहेत त्या घड्या
अगदी काटेकोरपणे दाखवलेले आहेत. त्याचे फोल्ड्स जे आहेत ते सुद्धा दाखवलेले आहेत. बुद्धांचा डावा हात जो आहे तो खांद्यावरती चिवरावरती आहे. थोडंच पुढे ही नागराजांची मूर्ती आहे आणि त्या बाजूला पुढे एक स्तूप सुद्धा आहे. आपण तोही बघायला जाऊ. हे जे स्तूप आहे, ह्या स्तूपामध्ये समोर बुद्धांची मूर्ती आहे आणि इथे खाली काही कॉइन्स टाकलेले दिसतात. याचा सिग्निफिकन्स किंवा याचा रेफरन्स काय आपल्याला माहीत नाही आहे. आपण विचारू इकडे. स्तूपाच्या चारही दिशेला बुद्धांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि हे 4 दिशांचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे चारही बाजूनी जो भिक्खू संघ आहे तो इथे यावा असं तो सिग्निफिकन्स आहे त्याचा. तर आता आऊकाना बुद्धांची मूर्ती आपण पाहून झालेली आहे आणि आता या स्थळाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आणि समोर बघा हा भिक्खू संघ आलेला आहे इथे भेट द्यायला आणि हे म्यानमारवरून आलेले आहे. No, no finish. No finish. Yeah. We have rice and curry if you like. Okay, no problem. No problem. You also no problem. Bante Risha also came there. Yeah. He went back now. Okay. Cup of tea I prepare. Okay. This is Indian people, India. Oh, that. इथून आता आपण थेट लंच करायला जाऊ आणि नंतर आपलं जे नेक्स्ट डेस्टिनेशनला असेल I will prepare your lunch. Stay if you like to stay.